जुलै महिन्याचा पंधरवडा संपत आला तरी नागपूर विभागातील 6 जिल्ह्यांमध्ये निम्म्या खरीप पेरण्या ज्या आहेत त्या अजूनही झालेल्या नाही। 9 जुलैपर्यंत नागपूर विभागातील 6 जिल्ह्यात 47.80% सरासरीच्या पेरण्या झालेल्या आहे। याचा अर्थ जवळपास निम्म्या पेरण्या बाकी आहे। जूनचा सुरुवातीचे 20-22 दिवस पावसाने उघडीप दिली, पाऊस आलाच नाही। त्यानंतर पाऊस आला, परंतु भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात एकाच वेळेस पाऊस आला, सलग पाऊस नव्हता। त्यामुळे धान रोवणी जी आहे त्याच्यावर परिणाम झालेला आहे। चंद्रपूर, वर्धा या भागामध्ये सोयाबीन पेरणीवरही परिणाम झालेला आहे। एकूणच आपण बघितलं तर 9 जुलैपर्यंत नागपूर विभागातील 6 जिल्ह्यांमध्ये 47.80% म्हणजे 50%पेक्षा कमी पेरणी झालेली आहे। त्यामुळे शेतकरी जे आहे ते चिंतेत आहे, कारण की पेरण्या व्हायच्या आहे आणि पेरण्या लांबल्यामुळे त्याचा उत्पादनावरही परिणाम जो आहे तो या ठिकाणी होऊ शकतो। आपण ही शेत बघतो, या ठिकाणी पेरण्या झालेल्या आहे, परंतु बरेच शेतकरी जे आहे त्यांनी पेरण्या केलेल्या नाही, त्यामुळे ते चिंतेत आहे। आणि आता 15 जुलैपर्यंत पावसाची उघडीप असेल, पाऊस नसणार असं हवामान विभागानं सांगितलेलं आहे। त्यामुळे आता या काळात पेरण्या होईल अशी आशा कृषी विभागाला आहे। परंतु जी आकडेवारी आहे पेरणीची आतापर्यंतची ती नक्कीच चिंताजनक आहे, कारण की निम्म्या पेरण्या अजूनही बाकी आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।